चलो मोंगा पार्टी करने के लिए। चला आपण मोंगा पार्टी करूया आता। चिकन तंदूरी यम यम चिकन तंदूरी खाओ, तुम भी खाओ बना के। येस। और मस्त यमी यमी चिकन तंदूरी बघा काय फ्लेवर आलाय बघा, दिसते कसं दिसते एकदम यम यम। ऐसा बनाया है। हॅलो फ्रेंड्स, तर शिमग्याला मी गावी आली आणि ह्या सीझनला गावी आले म्हणजे आमच्याकडे पोपटी तर होणारच, कारण पावटे तर आमच्या घरचेच आहेत. तर आता मोंग्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. दही टाकलंय आणि आलं लसूण पेस्ट टाकलंय आणि चिकन तंदूर मसाला आहे त्याचा आपण थोडंसं लावू मिक्सर टाकून थोडंसं मॅरिनेट करायला ठेवू आपण त्याला. तर इथे बघितलं तुम्ही, आता चिकनला छान आलं लसणाची पेस्ट, दही आणि हा तंदुरी मसाला आणलेला रेडी टू मिक्स, तर तो छान मॅरिनेट करायला ठेवलं आहे. त्यानंतर इथे केळीची पानं घेतली आहेत आणि हे जे चिकन आहे ना ते केळीच्या पानांमध्ये असं गुंडाळून ठेवणार आहेत, म्हणजे याचा फ्लेवर पानामध्येच राहिला पाहिजे. त्या पावटा वगैरे आपण जे काही टाकतो अंडं त्यामध्ये मिक्स नाही झालं पाहिजे. मिक्स झालं तरी चालतं, पण ह्यामध्ये केळीच्या पानांमध्ये अजून ते फ्लेवरफुल चिकन होतं आणि मग उरलेला जो मसाला असतो ना छान मग त्याला तंदुरी फ्लेवर देता येतो. तर अशा प्रकारे चिकनचे पीस केळीच्या पानांमध्ये ठेवणार आहोत आणि मग दोऱ्याच्या साहाय्याने असं त्याला गुंडाळून घेणार आहोत. तर तुम्हाला आता बघायला मिळणारच आहे ती काय काय कशी कशी प्रोसेस आम्ही करतो आहे. ते थोडा व्हिडिओ भरपूर मोठा होणार आहे कारण पूर्ण प्रोसेस इथे मी दाखवते आहे. तर व्हिडिओ नक्की बघा शेवटला, कसं काय मोंगा झाला आहे त्या. जर शॉर्टेज पडलं तर आपण बघू थोडंसं गुंडाळू. शिमग्याचा सीझन पोपटीचा आला पोपटीचा सण लय भारी चल खाऊया. त्याला खेडमध्येच मोंगा म्हणतात, बऱ्याच ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे. तिकडे खेडमध्ये पोपटी मोंगा म्हणतात, असंच ठेवलं. दापोलीला पोपटी, दापोली साईडला पोपटी बरंच आहे. अजून इकडे पण जर तू ह्या साईडला गेलीस ना रायगड पट्ट्यात तिकडे पण पोपटीच म्हणतात. मी तरी पोपटीच ऐकलं होतं. प्रत्येक पद्धत वेगळी प्रत्येका साईडने, खाण्याची पद्धत सेम, बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी वेगळी. दे पाणी. हो हो. भांबरुडाचा पाळा, भांबुर्ड्याचा पाला, भांबरुडाचा पाळा तसाच नाही. तर ह्या पावट्याच्या शेंगा बघा अगदी ताज्या आहेत. थोड्या वेळाच पूर्वी बाबांनी झाडावरून काढल्या होत्या. तर मस्त असं मटका घेतलेला आहे आणि मटक्यामध्ये आधी मीठ घातलं आहे, मीठ आणि थोडं ओवासुद्धा घातलेलं आहे. त्यानंतर ह्या पावट्याच्या शेंगा, पुन्हा थोडं मीठ, म्हणजेच थोडं थोडं मीठ घालायचं कारण मग थोडी थोडं आपण चिकन, अंड आणि पावट्याच्या शेंगा घालणार आहोत, त्याला छान फ्लेवर आला पाहिजे ओवा आणि मिठाचा. त्यामुळे मग त्यानंतर पुन्हा अंडी घालणार आहेत. चिकनचं असं पाण्यात गुंडाळलेलं एक पीस असं ठेवलेलं आहे आणि मग साईडने अंडी ठेवत आहेत आणि पुन्हा थोड्या पावट्याच्या शेंगा असं करत करत हा पूर्ण मटका भरणार आहे आणि त्यानंतर मग मागे घराच्या मागे घेऊन जाणार आहोत छान मोंगा लावण्यासाठी. आता ते लावणार कसं ते बऱ्याच जणांना तर माहितीच असेल, बरेच जण कोकणातलेच आहेत, तर त्यांना माहितीच असतं आणि बऱ्याच ठिकाणी मोंगा केला जातो. थंडीच्या दिवसांमध्ये ह्या शेंगा येतात, त्यानंतर मग गरम गरम चिकन आणि हे अंडी, ती खायची मजासुद्धा वेगळी असते. खरं सांगायचं तर लग्नाआधी मला ह्यातलं का माहिती नव्हतं. माहीत नव्हतं म्हणजे ऐकून होते पण असं कधी खाल्लं वगैरे नव्हतं. त्या साईडला करतात पण आम्ही कधी केलं नव्हतं कारण फक्त शिमगा आणि मे महिन्यातच पालखी वगैरे आली तरच आम्ही गावी जायचो, जास्त येणं जाणं नव्हतं. पण लग्नानंतर बऱ्याचदा गावी जाणं होतं, त्यामुळे आता असं काहीतरी नवीन खायलासुद्धा मिळतं आणि बघायलासुद्धा मिळतं. त्यामुळे असा व्हिडिओसुद्धा तयार केला होता सगळ्यांसाठी आणि स्पेशली माझ्यासाठीच.
आता त्यानंतर हे बघा पुन्हा अंडं घातलेलं आहे आणि मग चिकन जे काय सगळे चिकन होते ना केळीच्या पाण्यात गुंडाळले ते सगळं घातलं आहे. पुन्हा ओवा मीठ सगळं घालून झाल्यानंतर जे उरल्या पावट्याच्या जे शेंगा आहेत त्या सगळ्या घातल्यात आणि सगळेजण वेट करत होते कधी होणार आहे. पण ह्या प्रोसेसला थोडा वेळ जातो. जितकी टेस्ट अशी लागते ना तेवढा वेळसुद्धा जातो. करायला तर खूपच सोपं आहे, काहीच रॉकेट सायन्स नाही आहे त्यात, पण मी कधी केलेलं नाही आहे. दरवर्षी हेच करतात. तर आता सगळ्या पावट्याच्या शेंगा घालणार आणि सर्वात महत्त्वाचं ह्यामध्ये तो भांबुर्ड्याचा पाला जो तुम्ही मागाशी तुम्हाला दाखवलं, तर त्याने जो स्मेल येतो ना ह्या पोपटीला तो खूपच फ्लेवरफुल आणि छान असा सुगंधी येतो. तर तो आवर्जून घालावा लागतो ह्यामध्ये. हल्ली तर बऱ्याच व्हिडिओ आहेत की कुकरमध्ये पोपटी केली जाते असं गॅसवर, पण ही जी प्रोसेस आहे ना गावची, अगदी पारंपरिक म्हटलं तरी चालेल, ती खूपच वेगळी आहे. तर आणि छान तेवढी छान अशी लागते. तर हे बघा भांबुर्ड्याचा पाला घातलेला आणि आता लगेचच आम्ही पाठीमागे मोंगा लावायला जाणार आहोत. मागाशी मी घेतलं होतं. अजून आहे तिकडे बघा ना कुठं आहे. आता आपण जाऊया त्याला बाबांना शेकोटी द्यायला. शेकोटी चलो मोंगा पार्टी करने के लिए पोपटी पार्टी करूया. चला या जॉईन करा आम्हाला सगळ्यांनी. जायचंय ग थांब. कशाला परत मला हात माती करत किशा. पप्पा गेले बाय. उर्वी नाही येते. माती शिता आहे हा लगेच डाऊन आहे बॅटरी चार्ज नाही ना. बाबा शेण लागत आहे ना खाली लागेल ना. मग त्या पद्धतीने शेण टाकून त्याच्यामध्ये बसव. अगोदर शेण बारीक बारीक ठेव त्याच्यामध्ये हे एकदम होतात म्हणजे पद्धती साईड नाही. हां हां असे. अरे माझ्या किती मोबाईल आहे काच आहे ना शेण. जरा नको अजून तिथे. हां आता बाकी काढ. बारीक बारीक बसली तर साईड नाही बसतो थोडं लागतं बाकी बरोबर बारकी आधी बसली असं बाकी बसत हे लागत पाहिजे ना. नाही सगळं उलटा बसव. ए उर्वी पप्पा काय करतात. काम एकदम सब पॅक मिळते का. आणि हे बघा आम्ही मोंगा लावायला इकडे आलोय. घराच्या मागच्या बाजूला आलोय. भयान शांतता आहे गावी. 7 वाजल्यानंतर अगदी सगळीकडे शांतता. अगदीच कसलाच आवाज येत नाही, फक्त किरकिर असाच आवाज येतो. तर मागच्या बाजूला आलोय जिथे भाजीपाला करतात आई बाबा, तर त्या ठिकाणी आता इथे पोपटी आम्ही लावण्यासाठी आलेलो आहोत. ह्याला ते ह्याला ग्लासला जाळला असता तरी चालला असता. ते पटी एक जगा पेटू द्या आधी पेटला त्याला म्हणजे नंतर घेता येईल. नाही भेटला तर तसा पेटणार नाही. तर हातात घे ग्लास. हा ग्लास हातात घेऊन पेटव त्याला. पेटवतं त्याला काय पण लोड घ्या पाहिजे. हा गव्हात आहे ते काय बघ एवढं आणि जास्त 40 रुपये गव्हात बॅटरी घेतो वरचा गव्हात. हा 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 अवकाळा लागेल पत्रा फक्त आता फिरव वाटलं भेटला तो पण त्याला सावकाश थांबते पेटू द्या. पेटू दे.
आता अर्धा तासात तयार. टायमिंग बघितलं किती वाजले ते? नाही, आला 7:30 वाजलेत. 8 वाजता यायचे. चला, होळीसारखं धग येते. हा, मस्त शेकोटी लागेल. चलो. अब आधे घंटे के बाद आएंगे. हाँ, यस. जायचं. मटकाच उचलून घेऊन जाणार आहात? तुला ह्यावर ठेवायचं आहे काय? चिमट्या मागूया काय? काय आणू? आपलं मागूया. वाढ लागेल सर्व. अजून हा बाजूला कर ना, हा बाजूला कर आतला. तिथं फुटले ना, बाजूला कर सगळं. तिकडे तिकडे कर. मुंगा रेडी आहे, खाऊया. चला. आता मी बघतोय किशूकडे आणि कॅमेरा आहे खाली. आता नक्की करायचं तर करायचं काय? चला तर मग आपण मुंगा खाऊयात आपण. ठीक आहे, ओके. चला. उचला. अहो तुम्ही एवढा सिरियसली कुठे घेता तिचा? नाही मी. शिमगा स्पेशल आज आमच्याकडे आहे पोपटी, म्हणजेच मुंगा. तयार झाले. आता ह्याला घेणार आणि घरी. आणि मेन सर्वात इम्पॉर्टंट विसरले केळीची पानं. त्यामध्ये ओतून खाल्लं असतं आणि दिसताना पण छान दिसलं असतं ना. बघूया तर आपण आता पुढे आता कसं जायचं झालं ते. केळीचं पान आणायला हवं खरं तर, है ना. बाबा मग कशी म्हणत होते. सावकाश ये जा. आधी खायचं. मी फक्त मटका साईड ठेवा म्हणतो, बाकी काय नाही. मटका जाते होतो ना. काय हे? निघाला. हाय. बापरे. जळल्यात का? आज तरी खूप वास नसते ते. उर्वी काय आहे ग हे? 3 नाही 4. हाय उर्वी. उर्वी से हाय. हाय बाय. चला घरी. चला रे. हे चिकन ॲड करा. करू नाही तर परत इथंच ठेवा ना. तिकडे काढून देतो. ह्या ध्यानात येत शेंगा. थांबा. शेंगासाठी करतो मी. हा बघा मला झालाय ते. पण त्याला ना याला फ्राय करायचं. याला फ्राय करायचं आहे. तो झालाय दिसतो मला. झालाय पण तुम्ही फ्राय करायचं त्याला. पूर्वी काय पाहिजे? चिकन हवंय, अंडा हवंय की पावटा हवंय?
ये हे इकडे दे हिला. ए दिद्यानो या ना. हे घे बस इथे. ते शा खातेस ना नाही का पावडर? हं? चला आपण मुंगा पार्टी करूया आता. हे बघा कसं मस्त चिकन शिजलंय. त्याला थोडस माहिती आहे चुलीवरती त्याला गरम करतो आणि तंदुरी टाईप करतो. म्हणजे तंदुरी करून मस्त एकदम अंडी पण शिजलेली आहे. अंडी शिजलेली आहे चिकन मध्ये मस्त पैकी. इथं अंडा खाणारे माणूस आहे. आर्याला टेन्शन आलं. खाऊ की नको खाऊ की नको काकी व्हिडिओ करते नाही तर खाऊ. मी काय करू. तर फायनली आमची पोपटी तयार झाली आणि तर सगळेजण खायला बसलेले आणि उर्वीसुद्धा इथे मस्त खायला बसलेली. आणि हे अंडं बघा, अंडं इतकं छान तयार झालं आहे ना. बॉईल केलेलं एकपेक्षा ना मला हे अंडं फार आवडलं. म्हणजे खूपच टेस्टी लागत होतं. आणि बाकी चिकनसुद्धा, त्या चिकनला थोडंसं तंदुरी फ्लेवर देणारं चुलीवरती. पण अंडं खरंच खूप छान झालं होतं. त्यावर मस्त लाल तिखट आणि थोडं मीठ घातलं. त्यानंतर अंडं अगदी टेस्टी झालं होतं खायला. आणि त्यानंतर सगळेजण आता खायला सुरुवात करत होते. अंड्याला वास असतं ते. कसं आहे कशी आहे भारी भारी आहे. काय साधी आहे ही बॉडी ती पण मजबूत आहे. तीच बदल इंडियन 256 मध्ये. कसं आहे यम यम. अजून मेन चिकन खायचं आहे. कशात ठेवलं चिकन? चिकन रोस्ट झाले नाही पण पाणी सुटले जरा. तो मसाला आहे ना दही वगैरे. हां आता हे काय तवा चिकन. तवा चिकन नाही. तंदूरच करतोय फक्त तव्यावरती तंदूर करतो. नाही काय कवल कौलावरती सॉरी कौल चिकन. कौल चिकन. आपलं चिकन तर तोच आहे. थोडं त्याच्यावरती तेल टाकतेस का? बघ बरोबर ठेवला तवा. हो. खाली गरम असेल ना तवा. तुला मला म्हणताय खाटा ना पेटते चांगली तशी. एवढं मास्टर शेफ रोहित काजे. कौल चिकन है ना. शेफ बाय रोहित काजळे. आज काय हेच जेवण आहे. हे स्टार्टर आहे. स्टार्टर. किती ही स्पेशल तंदुरी होती आहे. बघू हातात घ्या इकडं बघा. हे बघा मस्त तंदूर चिकन रेडी आहे. तव्यावरती फ्राय केलेलं मस्त एकदम तंदूर चिकन. बघा कसं एकदम फ्लेवर दिसते. लाल चिकन तंदुरी. यम यम चिकन तंदूरी. खाओ तुम भी खाओ बना के. येस.